कल्याण उल्लासनगर में विधायक गणपत गायकवाड़ द्वारा महेश गायकवाड़ पर गोली चलाने के मामले को 1 साल हो गया है, लेकिन उनके बेटे वैभव गायकवाड़ की अब तक गिरफ्तारी नहीं हुई है। इसी के खिलाफ महेश गायकवाड़ और उनके समर्थक ने डीसीपी कार्यालय के बाहर मौन धारणा दिया है और कार्रवाई की मांग की है। कल्याण उल्लासनगर के हिल लाइन स्टेशन पर हुए गोलीकांड को 1 साल पूरा हो गया है, लेकिन इस मामले में आरोपी विधायक गणपत गायकवाड़ के बेटे वैभव गायकवाड़ की अब तक गिरफ्तारी नहीं हो पाई है। इसको लेकर महेश गायकवाड़ और उनके समर्थकों ने आज उल्लासनगर डीसीपी कार्यालय के बाहर मौन धारणा दिया और आरोपी की जल्द गिरफ्तारी की मांग की। महेश गायकवाड़ ने प्रशासन से सवाल किया कि क्यों सिर्फ इसीलिए कार्रवाई नहीं की जा रही है क्योंकि आरोपी एक विधायक का बेटा है। इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में महिलाएं भी शामिल हुई। प्रदर्शनकारियों ने डीसीपी सचिन गोरे को ज्ञापन सौंपते हुए जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग की। जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी। SIT नेमावी, CID नेमावी, जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल। मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे। वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे। आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता या ठिकाणी कारवाई चालू आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल। मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे। त्या गोळीबारमधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने। आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत। गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळाली जाते। बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट दिली गेली नाही, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, त्याची मौज मजा चालू आहे। ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याण पूर्वेसाठी लाजिरवाणी गोष्ट जाणवते। आज आम्ही हा मूक मोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। असाच मूक मोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे। DCP साहेबांनी सांगितलेलं की आम्ही माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे। आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहेत। मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले। या महिन्याभरामध्ये 5 पत्रक दिलेली आहेत मी CP साहेबांना, ॲडिशनल CP साहेबांना, वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही। या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, त्या ठिकाणी आरोपी तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही, त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आहे आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही। ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे। पोलीस अतिशय मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्यावेळेस पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे।